श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कन्या राशीच्या जातकानो, 11 ते 20 मे कन्या राशीच्या आयुष्यात येणार महाविस्फोट. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. कारण कन्या राशीच्या जातकानो, तुमच्या आयुष्यात आता एक असा काळ सुरू होणार आहे जो तुम्हाला आरशावरून फरसवर आणू शकतो. ज्याला तुम्ही आपलं मानलं, ज्याच्यासाठी तुम्ही फक्त रक्त आटवलं, तोच तुमच्या घरातील विभीषण तुम्हाला असा काही धोका देणार ज्याचा विचार करून तुमच्या अंगावर शहारे येतील. शत्रू बाहेरचा नाही, तर तुमच्या अगदी जवळ तुमच्या सावलीत लपलेला आहे मित्रांनो. त्यासोबतच मित्रांनो, 10 मे नंतर जर तुम्हाला हे 3 भयानक संकेत दिसत असतील तर समजा तुमची वेळ आली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही फक्त अफवा आहे, तर ही तुमची आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरेल. आज मी अशा काही भयावह सत्याचा बुरखा फाडणार आहे, जो पाहून तुमची वाचाच बसेल. तुमच्या शत्रूने तुमच्या विरुद्ध असं कोणतं चक्रव्यूह रचलंय. त्यासोबतच मित्रांनो, तुमच्या शत्रूने तुमच्या विरुद्ध तुमच्या प्रगतीला कोणी खीळ घातली आहे. आणि या महासंकटातून तुम्हाला फक्त गणपती बाप्पाचा तो एक गुप्त चमत्कारच वाचू शकतो. तुमच्या कुटुंबाचा जीव आणि स्वतःचा सन्मान वाचवायचा असेल तर या व्हिडिओचा एक सेकंदही चुकू नका. कारण हे सत्य पचवण्याची हिंमत फक्त वाघाच्या काळजाच्या माणसातच असते. त्यामुळे ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मित्रांनो. कन्या राशीच्या जातकानो, सावध व्हा. कारण या 10 दिवसाच्या कालावधीत येणारी अमावस्या तुमच्या आयुष्यात एक मोठे वादळी घेऊन येते. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्ती अत्यंत प्रबळ असतात आणि तुमच्या राशीवर या काळात शत्रूची वक्र दृष्टी पडलेली आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही प्राणापलीकडे विश्वास ठेवता तीच व्यक्ती या अमावस्येच्या अंधाराचा फायदा घेऊन तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची दाट शक्यता आहे. हा धोका बाहेरचा नसून तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीकडून, कदाचित तुमच्या घरात बसलेल्या विभीषणाकडून होणार असण्याची शक्यता आहे. परंतु हे सत्य पचवणे तुमच्यासाठी कठीण जाईल. कन्या राशीच्या जातकानो, 11 ते 20 मे दरम्यान कोणालाही पैसे उधार देणे किंवा कोणाच्याही सांगण्यावरून महत्त्वाच्या कागदपत्रावर सह्या करणे टाळावे. अमावस्येच्या प्रभावामुळे तुमची बुद्धी भ्रमिष्ट केली जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही स्वतःहून स्वतःचे नुकसान करून घेऊन बसाल. जो व्यक्ती तुमच्या समोर अतिशय गोड बोलत आहे त्याच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड मत्सर व द्वेष दडलेला असू शकतो. तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी आणि तुम्हाला आर्थिक विवेचनात टाकण्यासाठी पडद्यामागे मोठे षडयंत्र रचले जात आहे. या काळात डोळे मिटून कोणावरही विश्वास ठेवला तर तुम्हाला अशा काही संकटाला सामोरे जावे लागेल ज्यातून बाहेर पडायला तुम्हाला कित्येक वर्ष लागू शकतात. कन्या राशीच्या जातकानं, अमावस्येच्या या काळात तुमच्या घरची आणि व्यवसायाची गुपिते सुद्धा कुणालाही सांगू नका. तुमची एखादी लहानशी चूक शत्रूला मोठे हत्यार मिळवून देऊ शकते. शत्रू आता तुमच्या घरातीलच माहिती वापरून तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. लोक तुमच्या समोर मदतीचा हात पुढे करतील, पण त्या हातामागे त्याचा स्वतःचा स्वार्थ आणि तुम्हाला उद्ध्वस्त करण्याची योजना लपलेली असेल. हा काळ केवळ स्वतःच्या बुद्धीवर आणि कष्टावर विश्वास ठेवण्याचा आहे. लक्षात ठेवा, जो आज तुम्हाला सर्वात मोठा हितचिंतक असल्याचं भासवत आहे तोच या अमावस्येला तुमच्या दुःखाचे कारण ठरू शकतो. त्यामुळे अत्यंत सावध व्हा. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकानो, जरी ग्रहाची चाल सध्या तुम्हाला गोंधळात टाकत असली तरी याच 10 दिवसात तुम्हाला अशा काही सकारात्मक संधी सुद्धा मिळणार आहे ज्याने तुमचे आयुष्य बदलून टाकू शकतात. तुमच्या राशीचा स्वामी बुध आता तुमच्या अशा बुद्धीची जोड देईल तुम्हाला की ज्यामुळे तुम्ही कठीण प्रसंगातही योग्य मार्ग निवडाल. ज्या कामात तुम्ही अनेक महिन्यापासून अडकला होता तिथे अचानक एखाद्या अनुभवी व्यक्तीची मदत मिळेल आणि तुमचा मार्ग मोकळा होईल. हा काळ घाबरवण्याचा नाही, तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून नवीन उंची गाठण्याचा आहे. कन्या राशीच्या जातकानो, आर्थिक दृष्टिकोनातून हे 10 दिवस तुम्हाला एक नवीन दिशा देणारे ठरतील. जरी काही खर्च समोर उभे ठाकले तरी धन लाभाचे नवीन मार्ग तुमच्यासाठी उघडणार आहेत. जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर अडकलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळण्याचे योग आहेत. विशेषतः ज्यांना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा त्यांच्यासाठी हा काळ नशिबाची भक्कम साथ देणारा ठरेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची प्रतिमा उंचावेल आणि तुमच्या कामाचं कौतुक सर्वत्र होईल, ज्यामुळे तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास मिळेल.
कन्या राशीच्या जातकांनो, या काळातील सर्वात मोठी सकारात्मक बाब म्हणजे तुमचे कौटुंबिक सौख्य. कठीण प्रसंगात तुमचे कुटुंब आणि तुमचे खरे हितचिंतक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक बळ मिळेल. जुन्या मित्राशी किंवा नातेवाईकाशी झालेले मतभेद आता संपतील आणि नात्यात गोडवा निर्माण होईल. प्रकृतीच्या बाबतीत सुद्धा आता सुधारणा दिसून येईल आणि तुम्हाला एक नवीन ऊर्जा जाणवेल. लक्षात ठेवा, येणारा प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी प्रगतीचे एक नवीन पाऊल आहे. फक्त सकारात्मक विचार करा आणि पुढे चालत राहा. यश तुमचेच आहे. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, आता तो काळ आला आहे जिथे तुमच्या कष्टाचे रूपांतर सोन्यात होईल. 10 मे ते 20 मे या कालावधीत तुमची आर्थिक स्थिती कमालीची मजबूत होण्याचे संकेत दिसत आहेत. जर तुमची काही देणी थकली असेल किंवा पैशामुळे तुमचे कामही थांबले असतील, तर आता काळजी करू नका. या अनपेक्षित मार्गाने धनलाभ होण्याचे प्रबळ असे योग दिसत आहेत. लक्ष्मी देवीची तुमच्यावरती विशेष कृपा राहणार असून जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला असा परतावा मिळेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. हा काळ तुमच्यासाठी आर्थिक समृद्धीचा काळ ठरणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, करिअरच्या बाबतीत तुमच्यासाठी प्रगतीचे सर्व बंद दरवाजे आता सताड उघड राहतील. नोकरीमध्ये तुमच्या कामाची दखल वरिष्ठ स्तरावर घेतली जाईल, ज्यामुळे तुम्हाला नवीन जबाबदारी आणि पगारवाढीची आनंदाची बातमी मिळू शकते. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात मोठी संधी चालून येईल. तुमच्या बुद्धीचा आणि चातुर्याचा वापर करून तुम्ही कार्यक्षेत्रातील कठीण आव्हाने लिलिया पेलून सर्वांची मने जिंकाल. प्रतिस्पर्धी सुद्धा तुमच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन तुमच्याशी मैत्रीचा हात पुढे करतील. कन्या राशीच्या जातकांनो, व्यवसायात वाढ करण्यासाठी हा काळ सुद्धा अत्यंत शुभ असा आहे. जर तुम्ही एखादा नवीन करार करणार असाल किंवा व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल, तर नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल. सरकारी कामात अडकलेले अडथळे सुद्धा दूर होतील आणि कामाला गती मिळेल. तुमची निर्णय क्षमता एवढी अचूक असेल की तुम्ही घेतलेला प्रत्येक छोटा निर्णय सुद्धा भविष्यात मोठ्या नफ्याचे कारण ठरेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेलच व लोक सल्ल्यासाठी तुमच्याकडे येतील. ही वेळ म्हणजे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची आहे मित्रांनो, त्यामुळे पूर्ण आत्मविश्वासाने कामाला लागा. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, हा 10 दिवसाचा प्रवास तुमच्यासाठी केवळ एक परीक्षा नसून तुमच्या आयुष्यातील एका नवीन पर्वाची सुरुवात आहे. ग्रहाची चाल आता तुम्हाला अशा वळणावर नेऊन ठेवेल जिथे जुन्या सर्व समस्याचा अंत होईल. ज्या मानसिक तणावाखाली तुम्ही आजवर वावरत होता, तो तणाव आता धोक्यासारखा विरून जाईल. तुमच्या राशीत होणारे शुभ बदल तुम्हाला केवळ यशच देणार नाही, तर तुम्हाला मानसिक व आत्मिक बळही प्रदान करतील. तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे, त्यामुळे चेहऱ्यावरती हास्य ठेवा आणि येणाऱ्या सुखाचे स्वागत करा. कन्या राशीच्या जातकांनो, या काळात तुमची प्रगती अधिक वेगाने व्हावी यासाठी एक साधा व अत्यंत प्रभावी महाउपाय लक्षात ठेवा. दररोज सकाळी गणपती बाप्पाला मनोभावे नमस्कार करून ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. बाप्पाच्या कृपेने तुमच्या मार्गातील सर्व विघ्न दूर होतील. तसे शक्य असल्यास हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावे किंवा खिशात हिरवा रुमाल ठेवा, कारण हा रंग तुमची बुद्धी आणि निर्णय क्षमता अधिक तल्लख करेल. एक छोटासा बदल तुमच्या जीवनात एवढा मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकते हे पाहून तुम्ही देखील थक्क व्हालच. कन्या राशीच्या जातकांनो, आता वेळ ही स्वतःला सिद्ध करण्याची. केवळ येणारा प्रत्येक क्षण तुम्हाला समृद्धीकडे घेऊन जाणारा आहे. तुमच्या घरातील वातावरण आनंदी राहील. मोठ्याचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. हा काळ तुम्हाला सांगत आहे की घाबरून जाऊ नका, कारण कारण हा काळ बदलला आहे. तुम्ही घेतलेली प्रत्येक मेहनत मित्रांनो आता फळाला येईल आणि 20 मे पर्यंत तुम्हाला अशी एखादी आनंदाची बातमी सुद्धा मिळेल जी तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे नशीब बदलून टाकेल. त्यासोबतच पूर्ण श्रद्धेने आणि उत्साहाने आता पुढे पाऊल टाकत राहा, कारण नशीब आता तुमच्या बाजूने कौल देत आहे. तर कन्या राशीच्या जातकांनो, हे 10 दिवस तुमच्यासाठी एक मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरणारच. लक्षात ठेवा, हे संकट किती मोठे असले तरी गणपती बाप्पाच्या कृपेने ते गवताच्या काडीसारखे उडून जातील. बाप्पावर व स्वतःच्या कष्टावर मात्र विश्वास नक्की ठेवा. यश तुमची वाट पाहत आहे. आज जाता जाता एक गोष्ट विसरू नका मित्रांनो, तर जर तुम्हाला बाप्पाच्या आशीर्वादावर आणि स्वतःच्या श्रद्धेवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने गणपती बाप्पा मोरया किंवा ओम गणपती नमः नक्की लिहा.
तुमचे शब्द तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे, संकट दूर करण्यासाठी तुम्हाला बळ देतील. ज्यांच्या कमेंटवर सर्वात जास्त लाईक असतील त्यांच्यासाठी आम्ही विशेष प्रार्थना सुद्धा करू. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली तर या व्हिडिओला आत्ताच लाईक देखील करा आणि या व्हिडिओला आणि कन्या राशीच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना येणाऱ्या संकटाची चाहूल लागेल. त्यासोबतच आणि ते सावध होतील. आणि अशाच नवनवीन अचूक सखोल भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाप्पा तुम्हा सर्वांचे कल्याण करो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.